51% लोक ओबेसिटीची शिकार होण्याची भीती आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ओबेसिटी वाढण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वेस्टर्नायझेशन. जेवढं आपण सायन्स पण पुढे जातंय ते सगळे दुष्परिणाम आहेत. पहिली गोष्ट. पण वेस्टर्नायझेशन म्हणजे स्मार्टफोन्स, तुमचं जंक फूड. स्मार्टफोन्स. येस. स्मार्टफोनचा ओबेसिटीशी काय संबंध? स्मार्टफोन म्हणजे तुमच्या हातात जग आहे. तुम्हाला खायला पाहिजे, स्मार्टफोन वापरा. तुम्हाला खेळणं बघायचं आहे, स्मार्टफोन वापरा. तुम्ही स्वतः खेळायला बाहेर जात नाहीत. मग हार्डली किती लोकांमध्ये आपल्या हॉकी आणि फुटबॉल खेळण्याची आवड आहे. आपण बघतो. मी चेल्सी फॅन आहे, मँचेस्टर युनायटेड फॅन आहे, हे प्राऊडली सांगतात लोक. पण किती खेळतात? खेळणारे फारच कमी आहेत. स्पेशली आणि मुलं तर बिलकुलच नाही. एक तर काय त्यांच्याकडे ग्राउंड्स नाही आहेत. आय एम टॉकिंग अबाउट अर्बन. बाहेर तुम्ही गावाकडे वगैरे रुरल एरियामध्ये गेला तर आहेत. ते जातात, पण ते शाळेत जायला घरापासून ते चालत पण जातात, सायकलवर जातात. आणि अजून एक पॉईंट जो सगळ्यात मोठा आहे, कॅलरीज. कॅलरीज म्हणजे काय? कुठल्या मुलाला तुम्ही सांगा, किंवा तुम्ही पण जेव्हा लहान होतात, आपण जेव्हा 5 ते 15 वर्षाच्या गॅपमध्ये 5वी ते 10वी समजा, तेव्हा आपण जे काही जेवलो, तुम्हाला त्यात काय होत किती कॅलरीज खाल्ल्या पण विचार केला होता कधी? कधीच नाही. आजही कितीतरी लोक वडापावमध्ये 300 कॅलरीज असतात. आणि तुम्ही 1 तास जेव्हा जॉग कराल, तेव्हा ते 280 कॅलरीज जातात. म्हणजे एक वडापाव. मी डाएटवर आहे आता. बरेचसे जे मंडळी आहेत, स्पेशली कॉल सेंटर्स अशा ठिकाणी काम करतात, ते म्हणतात आम्ही 12 तास बसलेलो असतो, तर मी कमी खाणार. काय कमी खाणार? तर वडापाव खाणार. पण त्यांना ते कळत नाही की किती कॅलरीज. एक स्लाइस ऑफ पिझ्झा 500 कॅलरीज. एक फ्रेंच फ्राईज 480 कॅलरीज. आपण तो विचार कधीच नाही करत. टेस्टी असतं, टेस्टी लागतं, खातो, पण किती कॅलरीज खाल्ल्या? म्हणजे एक वडापाव खाल्ला की मग 1 तास जॉगिंग केलं पाहिजे. येस. एक जर पिझ्झाचा तो त्रिकोण खाल्ला की 1.5 तास पळलं पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणून ज्यांना, इव्हन माझ्या पेशंटना मी आजही अलाव करतो, हे खा, कारण लाईफमधला चाम कमी करू नका. मी कधीच ॲडवाईस नाही करत की तुम्ही ज्या लाईफमधल्या ज्या काही आनंदाच्या गोष्टी आहेत सगळ्या करा, पण जर तुमचा जो पाणीपुरीवाला, भेलपुरीवाला इथे असेल तर तुम्ही असे जा आणि असे या. देन यू क्वालिफाय टू हॅव दॅट जंक फूड. पण पाणीपुरीमध्ये किती कॅलरीज आहेत? जवळजवळ 200 प्लस आहेत. हो. कमी. पाणीपुरीचं पाणी चांगलं असतं, पण पाणीपुरी पाण्याला मी दोष नाही देत, पुरीला दोष देतो. आणि त्याला एकदा ते काय ॲडिक्टिंग आहे हो. एक सुरुवात केली ना, थांबवत